कौटुंबिक कलहामुळे मावशीकडे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तिच्या मावशीच्याच घरात काम करणाऱ्या व्यक्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। मात्र या धाडसी मुलीने प्रसंग सावधान राखत चाइल्ड हेल्पलाईनला फोन केला आणि स्वतःचा जीव वाचविला। या घटनेने पोलिसांच्या जनजागृती मोहिमेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहेत। अमरावती शहरातील ही 16 वर्षीय पीडित मुलगी आई-वडिलांच्या सततच्या भांडणामुळे आणि आईने दुसरे लग्न केल्यामुळे आपल्या मावशीकडे राहायला आली होती। गेल्या 1 महिन्यांपासून ती मावशीकडे राहत असताना तिच्या मावशीकडे काम करणाऱ्या 45 वर्षीय देवेंद्र योगेंद्र भोंडे याने तिचा विनयभंग केला आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्नही केला। पीडितीने याबद्दल मावशीला सांगितले असता मावशीने तिला मारहाण केली आणि शिवीगाळही केली। या विकट परिस्थितीत मुलींनी हार न मानता चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 वर मदतीसाठी फोन केला। तत्काळ दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। राजापेठ पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी देवेंद्र भोंडे आणि मुलीच्या मावशीला अटक केली आहे। मुलीला आरोपींच्या तावडीतून सोडून दयासागर मुलींच्या वसतिगृहात हलविण्यात आले आहे। पोलिसांनी शाळांमध्ये राबवलेल्या जागरूकता मोहीमचा फायदा झाल्याचे या घटनेतून दिसून येत आहे। कारण या मोहिमांमुळेच मुलींना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबद्दल माहिती मिळाली होती आणि हेल्पलाईन क्रमांकाची जाणीव होती। राजापेठ पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेने समाजात बालकांवरील अत्याचाराची गंभीर समस्या पुन्हा एकदा समोर आली आहे। पण त्यावेळी एका मुलीने दाखवलेली धैर्य आणि पोलिसांची तत्परता या कौतुकास्पद आहेत। अशा संवेदनशील प्रकरणामुळे त्वरित मदत मिळवण्यासाठी चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 अत्यंत महत्त्वाचा आहे। हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहेत। या प्रकरणी पुढील तपास सुरू असून पीडित मुलीला सुरक्षित वातावरणात ठेवण्यात आले आहे।